चला तर मग आपल्या शेतात जाऊ, बघू वांगी भोपळा काही लागले का म्हणून बघा. ही माझ्या छोट्याशा शेतात मी सकाळी सकाळी उठून आले. तर गुड मॉर्निंग गायज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर गायज बघा, आता सकाळी सकाळी उठून शाळेत जायसाठी आवरून बसलो आहे. मम्मी इकडं टिफिन रेडी करत आहे. मी जरा लवकर आवरली बघा. आज मुलांच्या टिफिनला बनवायला म्हणजे भाजी बनवायला काहीच नव्हतं घरी. तर लक्षात आलं, अरे चला तर मग आपल्या शेतात जाऊ, बघू वांगी भोपळा काही लागले का म्हणून बघा. ही माझ्या छोट्याशा शेतात मी सकाळी सकाळी उठून आले. तर वांगी तर लागले होते, पण खूप छोटे छोटे होते. हे बघू शकता तुम्ही, किती छान छान वांगी लागले तिकडे, एकदम काटेरी वांगे. आता मी हा एक वांगी तोडते. बापरे, इतकं काटा येत नाही याला तोडता, पण मला येईना. ओके, तर बघा मी हा वांगी तोडला. घरी 2 वांगी आहेत माझ्याकडे. मी आता याची भाजी बनवते मुलांच्या टिफिनसाठी. हे बघा लकी बांबूचा प्लॅन्ट मी किचनमध्येच ठेवले याला. मुलांच्या टिफिनसाठी वांग्याची भाजी रेडी झाली. काय झालं? समर्थ बघा इकडे स्कूलला जाण्यासाठी रेडी होऊन बसला आहे. मला अजून चपाती बनवायची आहे, फक्त भाजी बनवली. बनवा लवकर. बनवूया. सन्निधी बाळा, तू का शाळेला गेली नाहीस आज? मला लोखंडाचं तार लागले. लोखंडाचं तार लागले? हा, म्हणून ते खूप दुखत होतं. म्हणून मम्मीला मी थांबवली, सांगितली आणि आता इंजेक्शन करायला आहे. अय, कुठे लागले दाखव बघू. हे बघा लोखंडाचं तार लागले म्हणून आमच्या बाळाला. शाळेला गेली नाही आज, तिला इंजेक्शन द्यायचं TTचं. मग जाऊया इंजेक्शन द्यायला. कुठं जायचं, बनाळीला का जतला? बर, मग तू जेवून घे आता, आपण जाऊया. धर. जेव. हे गाइस, गुड इवनिंग बच्चों लोग. तो क्या चल रहा है आपका? और मैं पढ़ा रिया क्या कर रही है? टीवी. और आर्या क्या कर रही है? हाथ में बुक लेके. ये देखो आगे, और इधर देखो बेटी हमारी आर्या. सन्निधीला आता इंजेक्शन करायला घेऊन जायचंय बघा. कांड करून घेतले ना काल, तर आता बघायला लागतंय इंजेक्शन, बघायला लागतंय आता. खेळता का जाऊन तारत कोण? खेळणार का तू पण? चल मग आता इंजेक्शन अगोदरच. TTचं इंजेक्शन. होय मग. व्हॉट यू डोंट नो. समृद्धी, तुझं काय चाललंय? आणि अभ्यास कोण करायचं? परत कवा? मग अशीच्या व्हिडिओमध्ये समृद्धी नव्हती, ती आत्ता आली. तर म्हणते मी पण येणार व्हिडिओमध्ये, मग माझं पण व्हिडिओ कर. तर बघा आत्ता आली व्हिडिओमध्ये. तर आम्ही चाललोय बघा असं जतला. समृद्धीला इंजेक्शन देऊन येतो. चला या सन्निधी. जातो बसायचं. तर आम्ही निघालो जतला सरकारी दवाखान्याकडे सन्निधीला TTचं इंजेक्शन द्यायला. यांनी म्हणले आपण इंजेक्शन सरकारी दवाखान्यातच देऊया. तसंही आपण लहानपणापासून धनुरातीचं इंजेक्शन सरकारी दवाखान्यातच घेतलं आहे.
म्हणून आम्ही तिला घेऊन सरकारी दवाखान्याकडे चाललो. चालू केलं मम्मीला. तिला बघा कालच एक छोटीशी तार लागली होती, तर कालपासून तिनं 2-4 वेळा माझ्या मागं लागले की मम्मा आपण दवाखान्यात जाऊया, इंजेक्शन घेऊया, नाहीतर माझं डॉक्टर लोकांनी पाय काढतील. तिला दमच नव्हतं दवाखान्याला जाईपर्यंत. म्हणून म्हणलं एकदा तिला दवाखान्यात घेऊन जाऊया आणि काय ते इंजेक्शन दिलं म्हणजे ती शांत होईल. इंजेक्शन दिलं आणि आम्ही निघालो घराकडे. तर मला म्हणाले मम्मी मला काहीतरी खायचं आहे. तर यांनी आम्हाला घेऊन गेले श्री स्वामी समर्थांच्या भेळ सेंटरला. आम्ही भेळ सेंटरला आलो. मग सन्निधी कसं वाटलं इंजेक्शन घेऊन? बरं वाटलं काय? हा रडालीच ना? आई गो सोडा. काय खाणार होता? दहीपुरी मला काय नको, मला शेवपुरी. म्हणजे काय असं सांगू ना, ही डोकं काढत नाही, पाणी प्यायला लागतं. आम्ही मागवलं होतं पावभाजी, ओली भेळ आणि शेवपुरी. शेवपुरी यांनी मागवलं होतं, ओली भेळ यांनी मागवली होती आणि शेवपुरी सन्निधीनं मागवलं होतं आणि पावभाजी मी मागवली होती. मी माझी पावभाजी लवकरच फस्त केली आणि सन्निधी ओल्या भेळवर ताव मारत होती आणि यांनी तर त्यांची शेवपुरी संपवली. सर्वांचं खाऊन झाल्यावर आम्ही आता घराकडे निघालो. घराकडे जाताना त्यांनी म्हणजे आपण तर खाल्लं सगळं, परत आणि घरी आहे त्यांच्यासाठी आपण काय घेतलं नाही. तर मग आम्ही सातार पाटीला इथं बाळमामांच्या वडापाव सेंटरला थांबवलं आणि त्यांच्या दोघांसाठी पण वडापाव खायला घेतलं. इकडं समर्थला आणि समृद्धीला दोघांना वडापाव घेतलो आणि आम्ही निघालो आता डायरेक्ट घराकडे. हे आमच्या मुलांचं स्कूल नेम अल्फोन्सा स्कूल जत. किती छान लाइटिंग केले नेमला. कोण केलं? अगं म्हणजे समर्थ बघा आमच्या घरी एकटे होता, भूत आलं होतं म्हणून नळ चालू करायला. तर आम्ही आलो, सगळी गँग गायब. मी मराठीचा अभ्यास कर. काय झालं? मोबाईल आणि नेट केलं नाही. खा वडापाव. नको. आम्ही काय काय खाल्लं माहिती आहे काय? तुला वडापाव. एवढी माहिती एकटा खा, तू एक खा, समृद्धीला एक दे. तर आज आत्ता बघा आमची मम्मी तिने ते इंजेक्शन करून आली ती माझ्या बहिणीला बारक्या. तर आत्ताच मी वडापाव त्याने खाल्ला बघा. मला पण घरात बसून जरा भ्या वाटाल ती, त्याहून मम्मीला जरा सारखं फोन लावून बोलवलं बघा, त्यामुळे एवढं लवकर आली. जर मी फोन केलं नसतं तर त्यांना अजून काय काय खात असली असते काय माहीत. त्यामुळे आल्या मम्मी त्याने मी मोबाईल घेऊन चेक केला काय काय व्हिडिओ केली. त्या टायमाला मला दिसली तिने काय काय खाल्ले त्यानं. आता याचा बदला तर मी घेतल्याशिवाय सोडत नाही. तर गाईज मम्मी आता इथं जेवण बनवत आहे आणि इकडे पप्पा बघा जेवायला बसली ती. तू पण घे जेवायला. अगं मम्मी इथं बस 9:30 वाजता तू आता का परशी पुसा लागलीस? होय बाबा, काय करायचं पुसायला पाहिजे. उद्या शुक्रवार, आपल्या आई बनशंकरीचा वार आहे उद्या. आपल्याला उद्या बनात जायचंय. सकाळी पुसता येत नाही. शेकाबाईच्या आज सकाळपासून काम करून पाय दुखती ती ना, सकाळी करता येत नाही काय? सकाळी आणि हे काम रोड पडते मला. सकाळी लवकर मला बनात जायचंय, बनायला जायचंय. आम्हाला शाळेला घालून. होय, तुम्ही शाळेला जावं की. तुम्ही शाळा सुट्टी करून येते का माझ्यासाठी? ही बघा इंजेक्शन घेऊन सुद्धा होय म्हणत्या जायचं. उद्या बनात सुवासिनीचा कार्यक्रम, मला लवकर बोलवलं. आणखी एखादं काम मला लोड पडते ना सकाळी, त्यामुळे म्हटलं आता फरशी पुसून घ्यायच्या, सगळ्या किचन साफ करून घ्यायचं, म्हणजे उद्या आपल्याला सकाळी लवकर उठून जाता सगळं आवरून बनात जायला वेळ मिळतोय.
ओके. तर गाईज आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता उद्याचाही व्लॉग बघून जावा ना.